रोज सकाळी माईक समोर येऊन आपल्या अकलेचे दिवे पाजळणारे संजय राऊत ही फुसकी फटाकडी आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी तद्दन खोटारडं विधान केलंय की नाशिक आणि परिसरामध्ये उभाठा सक्रिय आहे. मग राऊत मला उत्तर द्या, ज्या उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही तुमच्यावरती होती तिथं तुम्हाला भोपळा का बरं मिळाला? अहो, केवळ उत्तर महाराष्ट्राने किंवा नाशिकनीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला नाकारलेलं आहे, पण तरी सुद्धा तुमची अक्कल ही ठिकाणावरती येत नाही. राऊत, जेव्हा तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की कर्नाटक मधल्या काँग्रेस सरकारने मेट्रो स्टेशनला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव बदलून तिथे कुठल्या तरी सेंट मेरीचं का अजून कुणाचं तरी दिलं, तर तेव्हा तुमची बोलती बंद झाली? तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही का? भीती वाटते तुम्हाला? आता तुम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलावं, एकनाथ शिंदे साहेबांनी बोलावं, अजितदादांनी बोलावं, अशी तुम्ही सटरफटर उत्तरं देताय, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही जगताय त्यांच्या अपमानाबद्दल बोलताना जर तुमची दाखळी बसते, तुमच्यामध्ये दम नाहीये काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला? भीती वाटते का तुम्हाला? महाविकास आघाडी फुटायची का तुमची वोट बँक नाराजगीची? राऊत, तुम्हाला, तुमच्या पक्षाला आणि उभाठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, कारण ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून त्या काँग्रेसची भांडी घासण्याचं काम तुम्ही करताय, त्या कर्नाटकी काँग्रेसनं माझ्या शिवरायांचं नाव बदलून अपमान केलाय आणि तुमच्या कुणाच्या तोंडातून साधा ब्र निघत नाहीये, अर्थू तुमच्या जीवनावरती हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. अरे, त्या काश्मीरमध्ये त्या कुठल्या तरी हजरतबल दर्ग्यामध्ये धर्मांध जिहाद्यांनी देशाचं मानचिन्ह असणाऱ्या अशोक चक्राची तोडफोड केली, तरी सुद्धा तुम्ही कोणी निषेध करत नाही का? तुमची वोट बँक नाराज होण्याची ही भीती तुम्हाला देश विरोधी कारस्थानांमध्ये सहभागी व्हायला लावते.